टेस्ट केला, काहीच नाही, नॉर्मल. आणि सिस्टर ह्या ठिकाणी वसमाड ह्या ठिकाणी सुद्धा 3 दिवस घेऊन गेले दवाखान्यामध्ये आणि 3 बाटल्या लावल्या. कधी ते बाळाला काहीच फरक पडत नव्हता. जसं जसं बाटल्या लावायच्या तसं तसं तिला अशक्तपणा जास्ती यायचा. काहीच लाभ होत नव्हता दवाखान्यामध्ये. आणि खरोखर अशा वेळेस ती एक दिवस ती घरी गेली आणि खरोखर तिला डॉक्टरने सांगितलं होतं की तू कॉटेजला घेऊन जा, कॉटेजला घेऊन जा. आणि खरोखर एका भावाकडे ती गेली आणि त्या ठिकाणी बसली आणि विचार करत होती की मी दवाखान्यात तर पाहिलं नाही, मला कसं, मी काय करेन एकटीच, असं तिच्या मनामध्ये चिंता होती. आणि खरोखर परमेश्वराने तिला एक आवाज सारखा दिला आणि खरोखर केंद्रामध्ये फोन लावला आणि खरोखर त्या ठिकाणी फोन लावला आणि खरोखर तिची समस्या जी ती होती सांगितली. आणि खरोखर त्याला मी सांगितलं भिवू नको, दवाखान्यामध्ये नेऊ नको, आपण जाऊ. आणि खरोखर आम्ही प्रार्थनेला घेऊन गेले आणि खरोखर तिकडून प्रार्थनेमधून आले, प्रार्थना करून आले. हळूहळू त्याला त्या बाळाला पार्स झाला. त्याची अशी अवस्था होती, खूपशी त्याला अशक्तपणा आलेला होता, एकट्याला सुद्धा येत नव्हता. आणि खरोखर चालता सुद्धा येत नव्हतं. आणि खरोखर अशा वेळेस ते खूप चिंतित होते, खूप चिंतित होते. त्याचा आजार जो होता तो कमी होत नव्हता. आणि खरोखर लगातार ते प्रार्थनेमध्ये येत राहिले, प्रार्थना सुद्धा करत राहिले आम्ही. आणि खरोखर 2 का 3 दिवस बाळाला मी या ठिकाणी ठेवलेला होता, त्याला चालता सुद्धा येत नव्हता. आणि खरोखर तो जेव्हा ती सिस्टर सांगते की 3 दिवस तर त्याने पाणी सुद्धा पिलेलं नव्हतं, खूप त्याची अवस्था बेकार होती. पण त्याला आम्ही धीर देत राहिले की प्रभू बरा करणार. आणि खरोखर आम्ही त्याच्यासाठी दुसरं तर काहीच नाही, परमेश्वराने आपल्याला सांगितलं तुम्ही प्रार्थना करा. आणि खरोखर आम्ही सर्वांनी प्रार्थना ठेवली त्याच्यासाठी. आराधनामध्ये असे प्रार्थना बसतात तेव्हा खूप काळजी घेतली त्या बाळासाठी. आणि खरोखर हळूहळू त्याला पर्स झाला आणि जो काय त्याचा आजार होता, ताप होता, तो निघत नव्हता. आणि खरोखर खूपसा उपचार केला त्याचा, पण काहीच त्याला लाभ भेटला नाही. प्रार्थनेमध्ये ठेवला आम्ही त्याला. आणि खरोखर त्यांच्या घरी गेले आणि जे काही घर शिपण करून घेतले त्याच्या जवळ त्याला हळूहळू पर्स झालं. आणि जो त्याच्या पूर्ण शरीरामध्ये ताप होता, अशक्तपणा होता, तो निघत नव्हता. आणि खरोखर त्याला चालण्याची ताकद सुद्धा नव्हती, तो खूप आजारामध्ये होता. पण परमेश्वराने त्याला पर्स केला. जो त्याच्या शरीरामध्ये जो काही आजार होता, जी काही कमतरता होती, वगड सुद्धा दुखत होती, दोन्ही बाजूला त्याला गोट्या आलेल्या होत्या, हात सुद्धा दुखत होता, पायामध्ये अशक्तपणा होता, खाना सुद्धा खात नव्हता, पूर्ण त्याचं शरीर एकदम नॉर्मल हे झालेला होता. आणि खरोखर त्या प्रार्थनेच्याद्वारे परमेश्वराने ती प्रार्थना स्वीकारली आणि ते बाळाला पार्स केलं. आणि हळूहळू त्याचा जो आजार होता, गोट्या दुखण्याचा त्रास होता, पगड दुखण्याचा त्रास होता, तापाचा आत्मा होता, त्याचे पाय सुद्धा उचलून टाकता सुद्धा येत नव्हतं, पण परमेश्वराने त्याला हर एक आजारातून, हर एक संकटातून, हर परीक्षेतून बाहेर काढलेला आहे. आता तो चांगला आहे, आता तो व्यवस्थित आहे, तो खाना सुद्धा खातो, आता शोधा तो चालत सुद्धा येतो. त्याने परमेश्वराने त्या बाळाला चांगला केलेला आहे, आरोग्य दिलेलं आहे. आता त्याच्या शरीरामध्ये कुठलाही आजार नाही मिळत. प्रभूने त्याला बरा केलेला आहे. डॉक्टर सांगत होता की हॉस्पिटलमध्ये घेऊन जा, त्याला ऍडमिट करायला लागेल, पण हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले नाही. या ठिकाणी त्याला आणला आणि त्याचा आजार जो होता तो पूर्णपणे निघून गेला. तो चांगला आहे, व्यवस्थित आहे. परंतु मुलगा आणि ती सिस्टर प्रभूला धन्यवाद देते. प्रभूला तुम्ही पण जोर